अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। सर्व स्वामी भक्तांचे मी माझ्या स्वामी समर्थ पाठीराखी या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला श्री गुरुचरित्र पारायण, पूजा विधी, मांडणी, संकल्प आणि समाप्ती कशी करावी हे सांगणार आहे। जे काही नियम श्री गुरुचरित्र पारायणामध्ये सांगितले आहेत आणि जे नियम मी स्वतः पाळले तेच तुम्हाला मी आज सांगणार आहे। तर पहिला नियम असा आहे की श्री गुरुचरित्र सप्ताह करताना प्रारंभ शक्यतो शनिवारी व सांगता शक्यतो शुक्रवारी करावी। कारण असं आहे की शुक्रवार हा श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा निजानंदाचा दिवस आहे। श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी एक गाय, 4 कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा। श्री गुरुचरित्राचे वाचन नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे। वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून 1 माळ गायत्री मंत्र व 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्र व आपण श्री गुरुदेव दत्तांचे पारायण करतो म्हणून श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा 1 माळ जप करावा व श्री गणपती अथर्व शीर्ष वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करावी। श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे 3 ते सायंकाळी 4 या दरम्यान करावे। 4 नंतर शक्यतो वाचन टाळा। दुपारी 12 ते 12:30 ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस पारायण वाचण्यास बंद ठेवावे व पारायण त्यावेळेला करूच नाही। श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत परान्न घेऊ नये। मग ते आपले सासरी जर पारायण केलं तर माहेरी सुद्धा जेवण करू नये। आपली आई, पत्नी व बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास हरकत नाही। उपवास करू नये। दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ एकच धान्य फराळ खावा। म्हणजे सकाळी जर आपण 1 भाजी केली तर 30 भाजी संध्याकाळी पण करावी। असे कंटिन्यू 7 दिवस आपल्याला हा नियम पाळायचा आहे। काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही। श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढू नये। स्वतःच्या हाताने दाढी करावी। तसेच या काळात चामड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल जोडे वापरावे। श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्य पाळावे। श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत जर एखाद्या घरी मयत झाली असेल, कोणी मृत्यू पावले असेल तर अशा घरी किंवा अंत्यविधीत जाऊ नये। स्वतःच्या कुटुंबात जर असं झालं असेल किंवा कोणी जन्माला आलेलं असेल बाळ तर अशा वेळेला श्री गुरुचरित्र पारायण कोणा दुसऱ्याकडून पूर्ण करून घ्यावे, परंतु ते अर्धवट सोडू नये। श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये मासिक धर्म विषयक थोडे नियम पाळावे लागतात। वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे। सप्ताह कालावधीत रोज सकाळी व सायंकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवावा व आरती करावी। रोज रात्री झोपण्यापूर्वी म्हणजे आपण जर दिवे लागण्याच्या वेळेला श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र वाचावेच लागते व श्री गुरुचरित्र वाचण्यासाठी जी पद्धत दिली आहे नेहमी ती पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस, चौथा, 5वा, 6वा व 7वा असे 7 दिवस आहे। 8व्या दिवशी आपल्याला उद्यापन करायचं असते। तर पहिल्या दिवशी अध्याय 1 ते 9 असे वाचायचे। दुसऱ्या दिवशी अध्याय 10 ते 21, तिसऱ्या दिवशी अध्याय 22 ते 29, चौथ्या दिवशी अध्याय 30 ते 35, 5व्या दिवशी अध्याय 36 ते 38, 6व्या दिवशी अध्याय 39 ते 43 आणि 7व्या दिवशी अध्याय 44 ते 53। तर श्री गुरुचरित्र सप्ताह हा 7 दिवसाचे एक पारायण या पद्धतीने करायचा असतो, परंतु 21 दिवसात कोणी 3 पारायणे करतात व 49 दिवसात 7 पारायण करण्याची देखील पद्धत आहे। 7 दिवसांच्या सप्ताहाची 8व्या दिवशी सांगता करावे म्हणजे उद्यापन करावे आणि उद्यापनाच्या दिवशी सकाळी 10:30 वाजता श्री दत्त महाराज, श्री कुलदेवता, श्री स्वामी समर्थ महाराज व 1 श्री गुरुचरित्र ग्रंथाकरिता नैवेद्य करावा। ग्रंथाच्या नैवेद्य गाईला खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा आणि नंतरच आपण भोजन करावे। श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्यसेवेमध्ये खंड पडू देऊ नये। श्री गुरुचरित्र 3 दिवसीय वाचू नये। 1 दिवसीय पारायण फक्त दत्तधाम व राष्ट्रसेवेकरिता करावे। वैयक्तिक पारायण जर करायचे असते तर 7 दिवसाचेच असते, 3 दिवसाचे करू नये व 1 दिवसाचे पारायण आपण फक्त राष्ट्रसेवेसाठी करू शकतो। श्री गुरुचरित्राचे पारायण जर आपण निष्ठापूर्वक केले तर पारायणाची अनुभूती आपल्याला होते, साक्षात्कार होतो
आणि हे या ग्रंथाचे खूप मोठे वैशिष्ट्य आहे. नेहमी दुःखितांना, वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना, असाध्य आजार किंवा भानामती वगैरे इत्यादींना ग्रस्त झालेल्या, पितृदोष असणाऱ्या लोकांना श्री गुरुचरित्र हे एकमेव साधन आहे. श्री गुरुचरित्र हे हवनयुक्तही करता येते. त्यासाठी घरात तात्पुरते विटांचे कुंड बनवून त्यात गहू, तांदूळ, साखर, तीळ, तूप असे एकत्र वापरून हवी द्रव्याने प्रत्येक ओवीस स्वाहा म्हणून स्वाहाकार करावा. अति आजारासाठी नाडीवर देखील श्री गुरुचरित्र वाचता येते. आणि श्री गुरुचरित्राचे अनेक अनुभव आहेत व चांगले अनुभव आहेत. नेहमी संकल्प पारायण केल्या जाते किंवा आधी आपण संकल्प करून नंतर पारायण, तो संकल्प फेडण्यासाठी पारायण करतात. म्हणून श्री गुरुचरित्र हा एक साधा ग्रंथ नसून तो एक दैवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्ररूप ग्रंथ असे म्हटले जाते. तर अशा प्रकारे ही श्री गुरुचरित्र पारायणाची माहिती होती. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.